धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड नको होते, त्यांनीच एन्काउंटरची ऑफर दिली होती असा नवीन दावा निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले यांनी केलाय। रणजित कासलेच्या दाव्यानं आता खळबळ उडाली आहे। तर पोलिसांनाही कासलेनं मला पकडून दाखवाच असं खुलं आव्हान दिलंय। बीडमध्ये अॅट्रॉसिटी ॲक्टनुसार रणजित कासले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। एन्काउंटर खुनी करण्याचा प्रयत्न केला आणि खुनी केला स्पष्टच सांगतो। आज असाही गुन्हा दाखल झालाय। ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित। त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे। ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत। महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं। मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे। तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही। मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे। तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं। त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे। माझा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये। वकिलांना बोललोय मी या विषयावरती। ते जे निलंबित अधिकारी आहेत त्यांचं असंही स्टेटमेंट आहे की हे जे तुम्ही सांगताय की मला एन्काउंटर करण्याच्या सूचना होत्या, म्हणजे फेक एन्काउंटर्स या महाराष्ट्रात अलीकडच्या काळात किंवा देशात घडलेले आहेत, त्याला पुष्टी देणारं हे विधान आहे। पण याची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि जर हे निलंबित अधिकारी सांगत असतील की मी अशा प्रकारची नोंद अमुक अमुक पोलीस स्टेशनच्या डायरीत केलेली आहे, तर ते अधिक गंभीर आहे। जर अशा प्रकारची नोंद पोलीस डायरीत केली असेल तर त्याच्यावरती तेव्हाच ॲक्शन का झाली नाही? काँग्रेस